हा आतापर्यंतचा अनुभव आहे। म्हणजे ही हिंदी सक्ती रद्द होईल अशा पद्धतीची चर्चा किंवा तशा पद्धतीची वक्तव्य ही सरकारातल्या अनेकांकडून वेळोवेळी केली गेली, पण प्रत्यक्षामध्ये मात्र शासन निर्णय हा तशा पद्धतीचा कुठलाच आलेला नाही आहे। त्यामुळे जेव्हा ते होईल तेव्हा बघू। तोपर्यंत आमची तयारी आणि हा जो जनमानसातला जो एक कानोसा घेतला असता तुम्हालाही सगळ्यांना कळेल की लोकांच्या मनामध्ये हिंदी सक्ती विरोधात प्रचंड प्रमाणात चीड आहे। सर, हिंदी सक्ती संदर्भात दोन्ही ठाकरे एकत्र येतात, एकत्र मोर्चा निघतोय। मात्र एक दुसरी चर्चा होते की राजकीयदृष्ट्या देखील या मोर्चानंतर एकत्र येतील का? कारण जी माहिती मिळते त्यानुसार युतीच्या संदर्भात काही पडद्यामागे घडामोडी घडतात, दोन्ही बाजूचे नेते जे आहेत ते भेटीगाठी घेतात अशा पद्धतीत देखील माहिती आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ता आमच्या डोक्यामध्ये हा हिंदी सक्ती लहान लहान मुलांवरती जी हिंदी सक्ती केली जाणार आहे त्याच्या विरोधात जे जनमत आहे ते कुठेतरी ती खदखद आम्ही या माध्यमातून सरकारसमोर नेत आहोत। त्यामुळे ती हिंदी सक्ती रद्द करून घेणं हा आता आमच्या समोर असलेला सर्वप्रथम म्हणजे प्राधान्याने ही गोष्ट आहे। त्याच्यानंतर येणाऱ्या निवडणुका त्या युतीमध्ये तिथे युती होईल न होईल याचा विचार करून आम्ही काहीही करत नसतो। मराठी माणसावरती ज्या वेळेला अन्याय होत असेल, कुठेतरी मराठी माणसाला दडपण्याचा किंवा दडपशाही मार्गाने त्याच्यावरती अन्याय करण्याचा जर भावना सरकारची असेल तर त्याच्या विरोधात उभं राहणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेपासून करत आलेली आहे आणि जे आम्ही आज करतोय। त्यामुळे नंतर ह्याचा राजकीय काय फायदा होईल, युती होईल का किंवा नाही होईल हा आत्ता आमच्या डोक्यामधला विषय नाही। आणि त्याच्यामध्ये जर माध्यमांमध्ये त्याची चर्चा जास्त होताना दिसते आणि या बाबतीत जरी काही बोलायचं असेल किंवा काही घडणार असेल नसेल तर आम्हाला कल्पना नाही इथे असलेल्या ना, त्याचा निर्णय राजसाहेब योग्य वेळी घेतील। मोठ्या प्रमाणात मोर्चा जो आहे तो निघणार आहे, रूट तयार तुम्ही केलेला आहे, पोलिसांसोबत चर्चा झालेली आहे, पण असं समजतं की फक्त आझाद मैदानातच आंदोलन आणि मोर्चे काढले जातात, त्यामुळे परवानगीचा थोडा एकंदरीत नाही, मला अशी काही अडचण वाटत नाही। परवानगी योग्य वेळी मिळेल आणि आमचा मोर्चा हा भव्य दिव्य आणि विराट असेल याची मला खात्री आहे। विरोधक सातत्याने संदर्भात अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पोलिसांनी सांगितलंय की दक्षिण मुंबईत अनेक सेन्सिटिव्ह ठिकाणं आहेत आणि जसं आपण बघतोय की ती गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा सध्याचा आपला रूट आहे, मात्र त्या ठिकाणी परवानगी मिळेलच या संदर्भातली शक्यता कमी आहे। लक्षात घ्या की आतापर्यंत ज्या ज्या वेळेला आम्ही मोर्चा आंदोलनं सभा केल्या तेव्हा अशा पद्धतीची अडवणूक ही वेगवेगळ्या त्या वेळेला जी सरकार होती त्यांनी करण्याचा हा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे। कारण इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येणं आणि सरकार विरोधात भावना व्यक्त करणं हे कुठल्याही सरकारला परवडत नसतं आणि आवडत नसतं। त्यामुळे अशी विविध काहीतरी प्रशासकीय किंवा इतर कारणं दाखवून कुठेतरी ह्यांना म्हणजे आपल्या विरोधामध्ये जे काही घडतंय ते थांबवण्याचा किंवा त्याला काहीतरी वेगळ्या दिशेने नेण्याचा हा प्रयत्न असतो। पण मला खात्री आहे की एकंदरीत जनभावना पाहता याला फारसं सरकारसुद्धा काही त्याला विरोध करेल असं मला वाटत नाही। अशा पद्धतीच्या बातम्या येतच असतात, पण मला त्याच्याबद्दल काही अडचण येईल असं वाटत नाही आज तरी। आज दक्षिण मध्यची बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये अगदी घराघरात जाऊन लोकांना त्या संदर्भात सांगणं आणि मोर्चात सहभागी करण्यासंदर्भात जे आहे ते सांगणं या संदर्भात काही सूचना दिल्या। खरं म्हणजे राजसाहेबांनी हा मोर्चा जाहीर केल्यानंतर विविध राजकीय पक्षांबरोबरच विविध सामाजिक संघटना, पालकांच्या संघटना असतील, विद्यार्थ्यांच्या संघटना असतील, अशा सगळ्यांकडूनच चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला। म्हणजे खरं सांगायचं तर संदीपजी असतील, म्हणजे सहकारी इतर त्या सगळ्यांना त्या परिसरातून त्यांच्या अनेक लोकांची विचारणा येते। त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक सुद्धा आहेत, ते विचारणा करतात की नाही आम्हाला या मोर्चाला यायचं आहे, मग कसं, कुठे, कधी असे प्रश्न त्यांच्याकडून आहेत। म्हणून एका बाजूला आमच्या उत्साहामध्ये वाढ झालेली आहे, कारण इतका प्रचंड प्रमाणावरती लोकांकडून प्रतिसाद येणं ही एक चांगली गोष्ट असते। म्हणजे आपण योग्य दिशेने चाललोय ह्याचं ते लक्षण असतं।